गजकर्णकाय नमः. ओम महामंत्राय नमः. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळ वाद आणि विरोध कमी होतात. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजेच कुटुंब. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उतरायला भाग पाडते. सवयीनं नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलं पाहिजे. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जे स्वतःच्या इच्छेनुसार चालतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीवर सोडून दिले पाहिजे. आज खूप जास्त प्रेम हे नाते तुटण्याचे कारण बनले आहे. कारण ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळतात त्या व्यक्तीला त्याचे महत्त्व कमी करते. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा आदर करत नाही पण तुमच्यावर प्रेम करतो, हे फक्त तुमचे मत आहे. कारण त्याचा आपण आदर करू शकत नाही, त्याच्यावर प्रेम करणे अशक्य आहे. होय, मी कबूल करते की मला युक्त्या कशा करायच्या हे माहीत नाही, पण लक्षात ठेवा मला सर्व काही समजते. बोलायला वेळ नाही, मन असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही मला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसून सुद्धा रडाल. कुणाची तरी सवय व्हायला वेळ लागत नाही, पण सवय संपवायला सगळं आयुष्य निघून जातं. पहिल्या दृष्टीक्षेपात फक्त आसक्ती जन्माला येते, प्रेम हळूहळू होते. माझी इच्छा आहे की कधीतरी या जगाला समजेल की जे शांत राहतात त्यांनाही खूप त्रास होतो. उदंड आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला सर्व काही मिळते असे नाही. सर्व गोष्टी मान्य करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमच्या स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही आहे. एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असली पाहिजे जेणेकरून जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल विचारेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सत्य सांगू शकाल. जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. तूच आहे, तूच राहणार. आजकाल अशी खोटी स्वप्ने लोक दाखवतात. हे जीवन आहे माझ्या मित्रांनो, येथे तुम्हाला जोडणारे आणि तोडणारे देखील भेटतील. कुणाला तरी डिप्रेशन येणे हा विनोद नाही. खूप चांगला माणूस आपले जीवन जगणे थांबवतो जेव्हा त्याच्यावर डिप्रेशन येतं. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याची चेष्टा करू नये. जे तुमची कदर करत नाही त्यांनी पछतावा करा. एक दिवस स्वतःला इतके यशस्वी बनवा की त्यांना तुम्हाला गमावण्याचा वाईट वाटत असेल. या जीवनात शेवटपर्यंत कुणीच साथ देत नाही. जे तुम्हाला सांगतात कधीही सोडणार नाही, नक्की ते तुम्हाला साथ सोडून जाणार आहे. ज्यामुळे थोडं सांभाळून वागा. आपल्या प्रेमाला वेळ द्यावा लागतो. वेळ बघून प्रेम केलं जात नाही. काही चुका अशा असतात ज्या आयुष्य भरून काढता येत नाही. श्वास गुदमरतो जेव्हा कोणी मनात राहतो पण सोबत राहत नाही. जो दुसऱ्यामध्ये शांती शोधतो त्याच्यापासून शांती नेहमी दूर जाते. जो स्वतःमध्ये शांती शोधतो त्याला नक्कीच शांती मिळते. तू पण, मी पण. आणि हे प्रेमसुद्धा हळूहळू सगळं कमी शांत झालं. मनापासून एखाद्याला जीव लावायला नंतर आजकाल फक्त फसवणूकच होते. त्यामुळे सांभाळून, जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही. मग ते कुणाचे घर असो किंवा कुणाचे हृदय. आयुष्य कसं जगायचं हेही कळत होतं, पण चूक अशी घडली की काही चुकीच्या लोकांना आपण आयुष्यात स्थान दिले. मला फक्त एकाच व्यक्तीशी देणं घेणं होतं, पण शेवटी तीही व्यक्ती फसवणारी निघाली. जो तुमची खऱ्या मनाने काळजी घेतो त्यालाच तुमच्यावर रागवण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार आहे.
माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो स्वतःबरोबर अजूनही चुकीच्या लोकांसमोर डोके टेकवतो. फसवणूक करण्यापेक्षा एकटे राहणे बरे. शांत राहा, कारण कोणीतरी कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. ही बदलण्याची वेळ आली आहे. सध्या सरळ माणसाला कधीही फसवू नका, कारण वरचा परमेश्वर सरळ माणसाचे उत्तर वाकड्या पद्धतीने देऊ शकतो. गर्व हा दारूसारखा असतो. तुमच्याशिवाय सगळ्यांना कळते की तुला चढली आहे. खोटे प्रेम करून त्यांच्या इच्छेशी कधी खेळू नका, कारण कधीकधी तुटलेल्या मनाला सावरायला पूर्ण आयुष्य कमी पडतं. माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातामध्ये नाही तर शब्दांमध्ये विष आहे. पूर्वी फरक पडायचा, आता काही फरक पडत नाही. इथे प्रत्येक माणूस प्रवासी आहे. एक दिवस तोही आठवणीतून निघून जातो. शहाणा तो नसतो ज्याला कसे बोलावे हे कळते, तर खरा शहाणा तो असतो ज्याला कुठं गप्प बसायचे हे देखील कळते. रडण्याची वेळ गेली आहे, आता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. यशात मिळालेल्या टाळ्यांपेक्षा आयुष्यात वाईट प्रसंगात दिलेली साथ कितीतरी पटीने चांगली असते. तुम्ही फक्त उत्तर द्यायला शिका. जग स्वतःहून शांत होईल. चूक करण्यासाठी योग्य वेळ नसते आणि चूक सुधारण्यासाठी कोणतीही वेळ वाईट नसते. आज माझ्याकडे पाठ फिरवणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी लाईनीत उभा आहे. कधीकधी काही गोष्टी नाही रोखून ठेवल्याने तुमचे खूप नुकसान होऊ शकते. म्हणून आता एक सल्ला घ्या, ज्यांना सोडून द्या. काही नाती मजबूत करताना ती व्यक्ती स्वतः कमकुवत होते. मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आपल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखाची धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. जमाना अशा स्थितीवर येऊन थांबला आहे की ज्यांना मदत करायला जाऊ तोच माणूस पाठीमागनं वार करत आहे. वेळ लागेल, पण सर्व काही बरोबर होणार आहे. आपल्याला जे हवे आहे ते सर्व काही मिळणार आहे. सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलं पाहिजे. माणुसकीचे दर्शन घडवा, माणसात अंतर ठेवा, माणुसकीत नाही. असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.